सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर गुड मॉर्निंग. बघा आता आमची सकाळ झाली मस्तपैकी. सारसं काम उरकून घेऊन 5ला उठले होते. ब्लाऊज मस्तपैकी कोर्टचा कटिंग केलाय. वटपौर्णिमा आलेली आहे 2 दिवसावर. तर कस्टमरचे ब्लाऊज अर्जंट आहेत. तर म्हणलं चला आता कामाची सुरुवात करावी. जरा 4-8 दिवस झाले कामाचं जरा थोडंसं कमी जास्त आहे. काम असं रेग्युलरमध्ये व्यवस्थित नाही म्हणून आजचं टार्गेट आहे. आजचं टार्गेट नाही, आता 2 दिवसामध्ये कस्टमरचे वटपौर्णिमेचे ब्लाऊज आहेत ते द्यावेच लागते. तर म्हणून आज जरा लवकर उठून सगळं घरातलं कामधंदा आवरून मस्तपैकी बघा चहा घेतलाय, बिस्किट घेतले, म्हणजे 12-1 वाजेपर्यंत बिनफिकीर होते. तर या चहा बिस्किट खायला कुणाला आवडते ते पण सांगा. मला आवडते. मग कंट्रोल करायला बघते, पण दिवसातून एकदा तरी पाहिजे. कानात फुल, कपात चहा, मांडीवर बिस्किट. अशा प्रकारे मस्त चहा पिऊन घ्यायचा. कपडे भिजू घातले तर कपडेही धुवून मग शिलाई मशीनीच्या कामाला बसायचंय. तर लाईट तर सकाळीच गेली. लाईट जाऊन सकाळीच घोटाळा झाला. लाईटीचा काही विषय नाही आता, म्हणजे होईल ते होईल. मस्त पैकी अशा आज मला फुलं लावायचे होते म्हणून जानूच्या पप्पाला म्हणलं फुलं आणा तुम्ही. किती छान वाटेल. तर विचारणं होत नाही. फुलं लावायची ओले केस आहेत म्हणून ठेवते त्याचे. किती छान वाटेल काय का तू तेवढ्यात गुरुने फुल मागितलं म्हणजे मला कानाला लावायचे. तुमची वटपौर्णिमेची तयारी काय आहे काय नाही मैत्रिणींना सांगा. माझी तर काहीच नाही बघा. टेलर असल्यामुळे मला काही करता येत नाही. हाताला मेहंदी काढायला वेळ भेटणार नाही. चालला होता प्लॅनिंग काढावी म्हणून, पण काहीच तसलं होणार नाही. आपलं साधा सिंपल लुक करायचा, जाऊन साजरी करून यायची वटपौर्णिमा. दुसऱ्याला सजवता आपलं नटायचंच राहून जातं. साडी आहे पण त्याच्यावर ब्लाऊज शिवणं होत नाही इमर्जन्सीमध्ये माझा, म्हणून मी कॅन्सल केलाय. निवांतमध्ये ब्लाऊज शिवण मी गिरायकाचं निवांत झाल्याच्या नंतर. आता काही ब्लाऊज शिवणार नाही. हा महिने झाले निवांत. माझ्या ब्लाऊजला तर माझा हातच लागणार झालाय. कस्टमरचे तेवढे ब्लाऊज आहेत की कस्टमर म्हणतात बाई तू खूप लेट लावतीस, कवा देतीस. मला म्हणलं घ्या थोडंसं ॲडजस्ट करून. तर आता ह्या 2 दिवसामध्ये पहिलेच ब्लाऊज आहेत त्यांचे माझ्याकडे आले. त्यांनी म्हणल्या वटपौर्णिमेनिमित्त आम्हाला पाहिजेत. सकाळ सकाळी त्या कस्टमरनं साडी पिको फॉलला आणि ब्लाऊज दिलाय. त्यांना पण ती सोमवारी संध्याकाळपासून पाहिजे. म्हणजे वटपौर्णिमा करून आल्याच्या नंतर पण 2 कस्टमरचे अर्जंट 3 ब्लाऊज इमर्जन्सी द्यायचे काढून मला. तुमचं काम कसं चाललंय सांगा. माझ्या कामाला तर म्हणजे माझं काम पहिलं तर थोडंच होतं, एवढं नव्हतं. म्हणजे नॉर्मल होतं, पण आता कामाचा लोड वाढलेला आहे आणि वेळ कमी पडतोय, काम जास्त होतंय. कस्टमरचं एकटे असल्यामुळं म्हणजे होत नाही. म्हणजे सगळंच करावं लागतंय घरातलं बाहेरचं, त्याच्यामुळं लेट लागतोय मला देताना थोडंसं. तर कोण माझ्या टेलर मैत्रिणी माझे व्हिडिओ बघत असाल आमच्या इथल्या तर ॲडजस्ट करून घ्या. आणि आता बाय बाय. आता मस्तपैकी चहा पिऊन कामाला लागायचं. कसं वाटलं तुम्हाला आमच्या मम्मीचं काम व तिचं बोलणं? जानूला विचारून घ्या. बरोबर बोलले का नाही? तू बोलतेस बरोबर. तुला कामच काय बरोबर बोलल्याशिवाय? मी रांग बोलतच नाही. अजिबात रांग बोलत नाही. रांग नाही ग. रांग असतं ग मम्मी. ते मम्मी आता असं वाटेल मी जसं खायला तसं डोळे झाकायला लागले. काय जीवाला पटत आहे का तुझ्या? शाळेची गाडी गेली असेल. आज आमचा प्लॅन काय होता तुम्हाला दोघांना माहिती आहे का? 7 तर वाजले होते. तुम्हाला दोघाला उठवायचं नाही, पण मी उठले. पण मनानं उठलात कसं काय की नाही होते आज बदकी पण आज उठवायचंच नाही म्हणलं. 7 वाजले तर 8ला गाडी दारात येते. म्हणला आज उठवायचं नाही, तर मी उठले भांडे घासले. केलं का नाही काम करता उठून, पण टायमात उठलं पाहिजे ना. मग उठले ना. कानात एकच आहे पडले ना. पप्पाला सापडले घ्या उरकत घ्या. आणखी पुढच्या आपलं काय व्हिडिओ बनवायचे तर म्हणून उरकतच घेतलंय. आपल्या 3 दिवसामध्ये का फेसबुकला का 3 लाख व्ह्यूज आणून दाखवायचे तर ते आपलं मॉनिटायझेशनचे टूल भेटणार आहे. तोपर्यंत भेटत नाही. हे मोठं संकट आहे आजचा उद्याचा. किती
3 लाख व्ह्यूज आणायचे. व्हिडिओ करायचे आता. हम्म. चला मग मी काय करते, जेवायला कोणी मागायची नाही, मी आवडते. व्ह्यूज आणणारे तर तिथंच बसलेले आहेत सगळे. आपल्याला काय, आपण व्हिडिओ करून टाकणार आहेत फक्त. हा तर Please बघा मित्रांनो. असं थोडंसं आम्ही फेसबुकचं दुसरं अकाउंट ओपन केलं होतं. त्याचं काय थोडं प्रोसेस होत सुरूच आहे आता, पण काहीतरी थोडं व्ह्यूजसाठी अडकलंय. तर सगळ्यांनी व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला नक्की सपोर्ट करा. तुमच्या थोड्या सपोर्टमुळं कुठेतरी आम्ही सावरत याची अपेक्षा आम्हाला आहे. तर अशा पद्धतीनं थोडंसं मला थोडासा सपोर्ट करा. तुमचा असाच आमच्यावर सपोर्ट राहू द्या. अशीच व्हिडिओ बघा, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला तर बिलकुल पण विसरू नका. आणि आम्ही असेच आमची आता दररोजची थोडंसं routine दररोजचे रुटीन तर आहे समजा. तर ब्लाऊजचे व्हिडिओ वगैरे काय होतं, मला ब्लाऊज भरपूर असल्यामुळं थोडासा वेळ भेटत नाही व्हिडिओ हे करायला. तर आता मी ते पण प्रयत्न करणारच आहे. माझं चाललंय आता, म्हणजे माझा विचार चाललाय की ब्लाऊजचे व्हिडिओ, कटिंगचे, डिझाईनचे, काय जी मी बनवते कस्टमरच्या मला ते नक्कीच तुम्हाला शेअर करीन, नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत. आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघा. जर माझ्याकडून काही जर चुकी होत असेल शिवताना ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्याकडे काही छोट्या मोठ्या टिप्स असतील ती शेअर करीन. गणू कानाचं फुल काढ बाया, शाळेत चाललास. लेकरं खराब ते आज त्याचं कानात फुल करून निघाला, पाठीवर दप्तर टाकून छापीला येतं. तर गण्या म्हणतात ते काय समज, थोडासा सपोर्ट कर, थोडासा. एवढंच करा, एवढंच करा, ह्याच्या पुढे नका करू असं माझ्या मम्मीचं म्हणणं आहे. नाही, त्यांनी सपोर्ट केलाय त्याच्यामुळं तर म्हणजे आपल्याला म्हणजे करायला एक म्हणजे आता 3 लाख व्ह्यूज थोडे म्हणजे त्यांच्यामुळेच जे काय आहे ते आपण आहोत आणि म्हणूनच टाकतात. त्यांनी जर सपोर्ट केला नसता तर आपण व्हिडिओ पण केले नसते, टाकले पण नसते. जर तिथं बघायचं जर नसतील तर मग कोण टाकते. तर त्यांच्या सपोर्टमुळेच आहेत आणि असा सपोर्ट राहू द्या तुमचा. चल सांगा की तुम्ही बोलत आपण काय कॅमेरामॅन आहे. कॅमेरामॅनला पण बोलावं लागते. चला आता पुढचं काय नियोजन आहे बघा. आज दिवसाचं नियोजन असं आहे की 2-3 व्हिडिओ गाण्याचे शॉर्ट व्हिडिओ त्यांनी काढून ठेवले, ते व्हिडिओ बनवायचे. आता मस्तपैकी आवरले. रात्रीच्या शिळ्या भाकरी येतात 2-3, तर त्याला काहीतरी तुम्ही आणा दुसरं. आणि भाजी काहीतरी करू. कपडे भिजू घातले तर आपण आता दिवस आता काय नाही, चहाही पिलाय. तर आधी व्हिडिओ करून घेऊ आणि पुन्हा नंतर त्याला बाकीचं बघू, खाणं पिणं पुन्हा बघू. जमतंय की ते गोष्टीनं लवकर तेवढा एक मध्ये टाकला नगर राहू द्या. ती किसन आली आता, ते दावायची बी किसन आली आणि ती काळ ढकलायची बी किसन आली. सांगा आता ते दावीत बसायचं नाही. आता फक्त जितकं होईल तितकं पहिलं बी काम करीतच राहतात, पण आता त्याच्यापेक्षा जास्त कामावर फोकस द्यायचं आणि घुशीच्या उकीरमध्ये सारण्यासाठी प्रयत्न करायचे. ते इथं करायचे, तिथं नाही करायचे. आता तिथं येऊ द्या म्हणायचं बाहेर. घुशीचं आपलं देव मंदिरात त्याच्या का लय वाटलं उभं राहिलं, नातरुंडायची वाट जाते तर